असं आहे की जरांगे पाटलांची आमची जुनी ओळख आहे. तो तसा एकदम प्रामाणिक कार्यकर्ता आहे. त्याला प्रामाणिक वाटतं की मराठा समाजाचं भलं व्हावं, आरक्षण मिळावं, मराठा मुलांना मुलींना त्या त्या पद्धतीने रोजगार आणि संधी ही त्याची प्रामाणिक भावना आहे. पण आज आपल्या राज्यामध्ये शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, भारतीय जनता पक्षाने शिंदेसाहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा 10% मराठा आरक्षण दिलेलं आहे. ते पण कुठल्याही आरक्षणाला हात न लावता, एकही टक्का कोणाचं आरक्षण कमी न करता आपण 10% आरक्षण दिलेलं आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त अगर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल किंवा दुसरं, तर सरकारकडून उपसमिती स्थापन आहे. विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा चांगला संवाद सुरू आहे. पण जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर सरकार किंवा प्रामुख्याने आमच्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचीच अगर बदनामी करण्याचं कोण कार्यक्रम करत असेल, तर मला असं वाटतं ती सगळी माहिती सरकार म्हणून आमच्याकडे आहे. कोण पेट्रोलसाठी कोण पैसे देत आहे, तिथे त्या ज्या रूटवरचे जे आजूबाजूचे जे लॉन आहेत तिथे हे लोकांना राहण्याविण्यासाठी कोण सोय करतो आहे, या सगळ्याची माहिती आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे. म्हणून समाजाबद्दल सरकारची भावना अतिशय सरळ चांगली आहे की बाबा आम्हाला मराठा समाजाला सहकार्य करायचं, मराठा समाजाची उन्नती झाली पाहिजे, ही भूमिका आमची सगळ्यांचीच आहे. जरांगेच्या अडून फडणवीसांना टार्गेट केलं जातं असं नितेश राणे म्हणतात, त्यांच्यावर आणि ते दुसरं काय म्हणणार बरं? ते दुसरं काय म्हणणार? ते तेवढंच म्हणणार. टार्गेट करणाऱ्यांची माहिती सरकारकडे आहे, आंदोलकांची व्यवस्था कोण करतं याची माहिती. तो आहे म्हणून उपोषी मेले पाहिजे मराठ्यात लोक, मराठ्याचा तो असून उलट तो करायला पाहिजे व्यवस्था. तो मराठ्याचा. अरे मी काय म्हणतो, तो याकडे माहिती आहे तर तो घाल तिकडं, आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं. पण तू मराठ्याचा आहे, तो सेवा करायला पाहिजे. इथं लोक करतात त्यांचे नावं काय सापडी. तुला वाटतं का मराठ्याचे लोक मरावं उपाशी? तू कर ना, मग तू कर. तुला वाटतं का उपाशी मारावं इथं लोक? किती दिवस गोवाने भरलेले बुटं चाटणार यार त्या देवेंद्र फडणवीसचे तुम्ही मराठ्याचे असो. कधीतरी लेकरा बाळाच्या गरीबाच्या मदतीला या रे, कधीतरी या. 96 मराठा समजतो तू स्वतःला. कशाला माहिती गोळा करतो अशा गोळा केल्या म्हणून? कोण काय देत आहे तुला? काय तपास लागणार आहे कोण देत आहे? इथं गोरगरीब मराठे वर्गणी करतात कचाकच. ते खरे 96 आहेत. तुला मी लय दिवसापासून ओळखतो. हां, मी फक्त तुझ्या मोठ्या भावाला लय मानतो, दादांना मानतो, म्हणून त्यांना बार बार सांगितलं याला बोलायला लावू नका. पण आता याला बहुतेक मंत्रिपद जाण्याचा धाक आहे. मला जी माहिती मिळाली, मी त्यांच्या निलेश साहेबाला सांगितलं होतं याला बोलायला लावू नका, याला झोडणार आहे मी. हां, दादाला पण सांगितलं होतं याला बोलायला लावू नका मीडियाच्या माध्यमात. हां, याला लय झोडणार आहे म्हणलं मी. पण ते त्यांना असा धाक आहे वाटतं, जर तू नाही बोलला तू मंत्रिपद जाणार. तू काही म्हण, आंदोलनाला पैसे लोक देतात म्हण, राजकारणी जीव घालतात म्हण, आता कुणी ना कुणीतरी घालणारच. पण आम्ही पक्के आहेत ना, आम्ही घरून येताना स्वयंपाक आणला नाही घातलं तर. खोसला होत आहे असं ते जेव इतकंच नाही, आंदोलकांना पेट्रोल डिझेल कोण देतं तेही माहिती आहे म्हणे. तू दिना मग. त्याला काय माहीत नसतं, त्याला काय माहीत नसतं. जे चोऱ्या करतं त्याला बाकीच्याने चोऱ्या केलेल्याच दिसत असतात. त्याला वाटतं असं बाकीचे चोऱ्याच करतात, ते चोट्ट आहे. त्याला वाटतं मग बाकीचे चोऱ्याच करतात. बाकीच्याचे कष्टाचे पैसे आहेत. लोकांनी मनाने पेट्रोल दिले, डिझेल दिलेत, लोकांनी वर्गाने दिल्या. काय मी म्हणतो देवेंद्र फडणवीसचे गोवाने भरलेले बुटं चाटून आले दिवस. 96 म्हणतो स्वतःला. मग जाती कोण बोलावं? जर मराठ्याला कोणी देतच असेल, मला माहीत नाही, देतच असेल तो उलट देणाराचं कौतुक केलं पाहिजे. आणि तो पण दिलं पाहिजे, तर 96. नाही तर तू काय याचा असला 96 चटी बदग. तुमच्या आंदोलनावर कोणी असा आरोप केला नव्हता, पहिल्यांदाच कोणी इतके खळबळजनक आरोप केले की काय पहिली केले ते नाही यार, काय खळबळ म्हणते तोय? अरे ते काय ते तुम्ही चिमणी बघितलेली का? प्रवासात एखाद्या गाडीला अडी आली तर ते काचाला धरकून वरगडती आणि बाजूला पडती. ते कशी याव 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 करती, ती फक्त याव यावे. ते काय आहे, त्याला ती सवय लागली आहे बोलायची. चिचुंद्री बघितली का तुम्ही? चिचुंद्री बघितली का? फक्त लोकांच्या टांगड्यातून सणाट पळती. तिचं कामच असतं घाबरगुंडी करणे. चिचुंद्री. शेवटचं विचारतो, टार्गेट का करताय हे आम्हाला माहिती आहे आणि सगळी माहिती आहे. कोण म्हणतं? अरे त्याचं नका विचारू रे. ते इतकं गेलेलं आहे, ते मागं पाडा आता देवेंद्र फडणवीस, तरी त्याला अक्कल आहे ना. ते फक्त मंत्रिपद जाऊ नये म्हणून आम्हाला बोलतोय. मंत्रिपद सुद्धा जाणार आहे तेच.
म्हणून बोलते. ती पहिला कोण जननायक झाला हिंदू, त्याला 2 जोडीदार उभा केले, दिले फेकून माग. त्याला वाटतं आता नाही बोलत आहे ते मंत्रिपद जाईल. दादाची निलेश साहेबाची रिस त्याला नाही येणार, तेव्हाच नाही येणार. वाच 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 चिवड्याची सवय आहे त्याला, डुकरावणी. ते सवय असते, आता काय करणार, ज्याची ते त्याला काही करू शकत नाही. ते हमेशा तसं करतं. पण 96 कुळीचा एक बी गुण त्याच्या अंगात दिसत नाही आम्हाला. कारण गरीबाच्या मराठ्याचे पोरं जर मुंबईत आली आणि ते जर 96 कुळी असतात तर कणाकणा आला असता, लोकांची सेवा करू लागला असता, जरी पक्षात असता तरी. आणि जे करतेत त्यांना आडवं पडा नसता. 100% आजपासून शंका आता तो 96 कुळी नाहीच आहे.